ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने उत्तर प्रदेशातील एमडी या अंमली पदार्थाचा कारखाना उद्ध्वस्त केला आहे। हा कारखाना एका कापडाच्या दुकानातील गाळ्यामध्ये सुरू होता। या प्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे। पोलिसांनी त्यांच्याकडून 2,30,49,000 रुपये, 600 रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा जप्त केला आहे। उत्तर प्रदेश येथे 5 दिवस वेषांतर करून पोलिसांनी आरोपीवरती लक्ष ठेवले होते। यातील एक आरोपी विज्ञान शाखेतील पदवीधर आहे। रसायनांचा वापर करून तो अंमली पदार्थ तयार करत होता, अशी माहिती तपासामध्ये समोर आलेली आहे। मोहम्मद कय्यूम, मोहम्मद युनिस हाशिम, बिपिन पटेल, देवेश शर्मा अशी अटकेत असलेल्या आरोपींची नावं आहेत। मुंब्रा येथील दत्तूवाडी परिसरात एक जण अंमली पदार्थ विक्रीसाठी येणार असल्याची माहिती ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस हवालदार अमोल देसाई, पोलीस शिपाई प्रमोद जमदाडे यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे 17 एप्रिलला पथकाने सापळा रचून देवेश शर्मा याला ताब्यात घेतलं। त्याची झडती घेतली असता पोलिसांना त्याच्याकडे 67,20,000 रुपये किमतीचा 336 ग्रॅम वजनाचा अंमली पदार्थाचा साठा आढळून आला। पथकाने त्याला अटक केल्यानंतर त्याची कसून चौकशी केली। त्यावेळी त्याला हा साठा उत्तर प्रदेशच्या कय्यूमकडून मिळाल्याचं त्याने सांगितलं। ठाणे पोलिसाच्या गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्त अमरसिंग जाधव, सहाय्यक पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल मस्के यांनी पथके तयार केली। त्यानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे तपास करून कय्यूमचा शोध घेण्यास सुरुवात केली। तर तो अयोध्येमध्ये राहत असल्याचे समोर आल्यानंतर त्यांनी उत्तर प्रदेश येथे पथक रवाना केले। हा उच्च शिक्षित असून त्याच्यामध्ये गुजरातमध्येही गुन्हा दाखल आहे। तर कय्यूम विरोधात उत्तर प्रदेशातही इंदिरानगर पोलीस ठाण्यात, मीरा भाईंदर, वसई विरार आयुक्तालयातील नायनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे। गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 17 एप्रिल रोजी मुंब्रामध्ये एक इसम हा एमडी हा अंमली पदार्थ विकण्यासाठी येणार होता अशी नार्कोटिक्सच्या आमच्या विभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती मिळाली, गोपनीय माहिती। त्या अनुषंगाने अंमली पदार्थ विरोधी पथकाचे PI मस्के, PSI भोसले, PSI केनी, API गावित आणि त्यांच्या टीमने सापळा लावून त्याच्यामध्ये देवेन शर्मा या इसमाला ताब्यात घेतलं। त्याच्याकडून आपल्याला 336 ग्रॅम एवढा एमडी हा अंमली पदार्थ मिळून आला, ज्याची किंमत 67,20,000 रुपये आहे। त्या अनुषंगानं गुन्हा दाखल केला। त्या गुन्ह्याचा तपास PSI केनी करत होते। त्या तपासामध्ये सर्वच अंमली पदार्थ विरोधी पथकाचे जे अधिकारी आहेत त्यांनी त्याचं तांत्रिक विश्लेषण केलं। त्या गुन्ह्याचा अधिक सविस्तर बारकाईने तपास केला, ज्याच्यामध्ये असं निष्पन्न झालं की सदरचा एमडी पदार्थ हा उत्तर प्रदेशमधून आला होता। त्या अनुषंगाने आम्ही सखोल तपास केला, त्या मुळापर्यंत जाण्याचा प्रयत्न केला। त्याच्यामध्ये API निलेश मोरे यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे या एमडी बनवणाऱ्याची जी फॅक्टरी आहे, कारखाना आहे, जिथं हा एमडी पदार्थ बनवला जातो, त्याचा त्यांनी शोध लावला। तपासामध्ये तो कारखाना सोहावल, जिल्हा अयोध्या, उत्तर प्रदेश या ठिकाणी असल्याचं निष्पन्न झालं। त्या अनुषंगानं PSI भोसले आणि त्यांची टीम ACP क्षीरसागर आणि PI मस्के यांच्या मार्गदर्शनामध्ये रवाना झाली। त्या ठिकाणी उत्तर प्रदेशमध्ये स्थानिक तिथलं जे पथक आहे STF स्पेशल, त्याची टीम जी आहे स्पेशल टास्क फोर्स, याची आपण मदत घेतली। त्या अनुषंगाने आमचे PSI भोसले आणि त्यांच्या टीमनं वेषांतर करून, त्यानंतर रेकी करून आणि अधिक गोपनीयरित्या माहिती घेऊन सदरच्या कारखाना किंवा एमडी पदार्थ बनवण्याचं जे ठिकाण आहे त्याचा शोध लावला। जो कारखाना किंवा एमडी पदार्थ बनवण्याचं ठिकाण आहे ते मोहम्मद कय्यूम, मोहम्मद युनुस हाशमी याचं सोहावल या ठिकाणी कपडे विक्रीचं दुकान आहे। त्या दुकानाच्या पाठीमागच ते एमडी बनवत होते किंवा त्यांचा कारखाना किंवा बनवण्याचं जे ठिकाण आहे त्याच्या दुकानाच्या पाठीमागच होतं। त्या अनुषंगानं स्थानिक STFच्या मदतीनं तिथं छापा कारवाई केली। त्याचबरोबर त्यानंतर API जगदीश गावित आणि त्यांची टीम देखील आम्ही रवाना केली आणि तिथं जे एमडी पदार्थ बनवण्याचा जो कारखाना आहे त्याचे जे बनवण्याचे जे काही साहित्य आहे, इक्विपमेंट्स आहेत, इतर जे काही केमिकल्स वगैरे आहेत, ते सर्व आम्ही कायदेशीर पंचनामा करून ताब्यात घेतलं। त्या अनुषंगानं उत्तर प्रदेशमधून मोहम्मद कय्यूम आणि बिपिन पटेल या 2 आरोपींना अटक घेऊन पुढची कायदेशीर कारवाई आम्ही केलेली आहे। सध्या देवेन शर्मा हा जो आरोपी आहे तो न्यायालयीन कोठडीमध्ये त्याची रवानगी झालेली आहे आणि मोहम्मद कय्यूम आणि बिपिन पटेल यांना 3 मे पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मिळालेली आहे। या अनुषंगाने आम्ही अधिक तपास करत आहे।
मोहम्मद कयूम याच्यावर पूर्वी 3 गुन्हे दाखल आहेत. एक उत्तर प्रदेश मध्ये 2 आणि मीरा भाईंदर या ठिकाणी 1 गुन्हा दाखल आहे. बिपिन पटेल हा मूळ राहणारा गुजरातचा आहे. त्याच्यावर गुजरातमध्ये 1 आणि मध्य प्रदेशमध्ये 1 असे 2 गुन्हे दाखल आहेत. त्या अनुषंगाने देखील आम्ही पुढील अधिक तपास करत आहोत.